आता सिडकोला नवी मुंबईतून कारभार थांबवण्याची वेळ आली आहे का? नवी मुंबई अरे मी फार पूर्वी बोललोय, तुम्ही जसे जे महात्मा गांधींनी ब्रिटिश चले जाओ घोषणा केली होती तर सिडको चले जाओ, आपल्याच राज्य शासनाचा एक अंग असताना चले जाओ अशी भूमिका घ्यावी लागते. म्हणजे त्यांच्याविषयी क्रोध आहे माझ्या मनात, आहे तो खोटा नाहीये. सिडको मधले काही अधिकारी नालायक आहेत, भ्रष्ट आहेत आणि मी त्यावर विधान भवनात बोललेलो आहे आणि आता जो ओपन बोलतो परत. तर नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ भारतमध्ये सतत अग्रस्थानी ठेवणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्यांमध्ये एक महिना होऊन गेला तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या बाबतीमध्ये मी म्हणतो या नवी मुंबई महापालिकेच्या जनतेला सुखी ठेवण्याकरता जो जो घटक तिथे कार्यरत आहेत त्या प्रत्येक घटकाच्या मनाला आनंद देण्याकरता सगळ्या गोष्टी करण्याची मी भूमिका घेतलेली आहे आणि ते मी करेन. जनता दरबार सुमारे 10 वर्षानंतर नवी मुंबईच्या जनतेला जनता दरबार बघायला भेटला. सकाळी 11:15च्या सुमाराला मी आलो होतो. आता किती वाजले? म्हणजे साधारण 6.25 तास जनता दरबार चालला. सुरुवातीला ते बसलो होतो, नंतर आता उभाच आहे. एकूण नवी मुंबईच्या जनतेच्या अडीअडचणीवर मात करण्याकरता हे मॅनमेड प्रॉब्लेम आहेत, मानवनिर्मित प्रॉब्लेम आहेत. लोकांची कुचंबना करण्याकरता, लोकांना टॉर्चर करण्याकरता काही विभागातले अधिकारी ही नौटंकी करतात. मी नौटंकी शब्द हा तसा पार्लमेंटरी आहे की नाही मला माहित नाही, परंतु ही नौटंकी स्वतःच्या स्वार्थाकरता एकूण सगळ्या लोकांना हैराण करण्याचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं गंभीर प्रश्न असे की मूळ गावठाणामध्ये लोकांनी FSIचा भंग केलाय, गरजेपोटी केलाय. गावठाणाच्या बाहेर गरजेपोटी लोकांनी घरं बांधली. आता 2015 पर्यंतची बांधकामे त्याला अभय दिले, नियमित नाही झाले. त्या अभय देताना सरकारने निर्णय घेतलाय की त्या परिसरातला प्रचलित दर आहे सिडकोचा, त्या प्रचलित दराच्या 15% त्या ठिकाणी त्यांना दर आकारून ती जागा त्यांची. परंतु हे सर्व सिडकोने घेतलेले ठराव, राज्य शासनाने घेतलेले निर्णय हे सिडकोचे काही अधिकारी लोकांना ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी त्याकडून पैसे काढतात. सगळे अधिकारी लुबाडून करणारे आहेत असं माझं म्हणणं आहे, परंतु आहेत. आणि आज मी दरबारात म्हटलेलं आहे की लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर नगरविकासचे आताचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून त्याच्यात एकच फक्त आहे, 15% फक्त 500 स्क्वेअर मीटर बांधकाम केले त्यांना, 500च्या वरती केलेलं त्यांना 30% आहे आणि काही मर्यादेनंतर 3 पट म्हणजे रिझर्व्ह प्राइस जर 1 लाख असेल तर 3 लाख भरा. तर ही जुलमाची बाब आहे. मी एकनाथजी शिंदेना पत्र त्याच्यात म्हटलेलं आहे की तुम्ही सरसगट 15% घ्या आणि आता बस झाले. सिडकोने भरपूर कमवले, आता फ्री होल्ड जमिनी करा आणि लोकांना आनंद द्या. लवकर या 10-15 दिवसानंतर अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर, म्हणजे 3 मार्चला अधिवेशन सुरू होते, त्याच्या अगोदर माननीय एकनाथजी शिंदेच्या बरोबर बैठक घेऊन त्याबाबत त्यांच्या नगरविकास खात्याला गोरगरिबांची दुःख सांगून तो निवाडा करून तो झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे फक्त एकूण मूल गावठाण, वाढवलेलं गावठाण, सिडकोने बांधलेली घरं, सिडकोने दिलेले भूखंड, तिथे बिल्डरने बांधलेली घरं, MIDC आणि सिडको भागामध्ये काही ठिकाणी झालेली झोपडपट्टी, या सर्वांना मालकी हक्क देऊन, विकसित FSI देऊन त्या वसाहती नीटस निर्माण व्हाव्यात अशा प्रकारची माझ्या मनातली धारणा आहे. एकूणच फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये मॅनमेड
म्हणजे मानवाने निर्माण केलेले प्रॉब्लेम आहेत. हे नॅचरल प्रॉब्लेम नाहीत. पूर झाला, पुराशी सगळे मिळून संघर्ष करू. कुठेतरी त्या ठिकाणी एखादी कोविड सारखी महामारी आली, आपण सगळ्यांनी तिचे सामना केला, तसा करू. परंतु हे स्वतःच्या स्वार्थाकरता काही विविध खात्यातले अधिकारी मिळून लोकांची कोंडी त्याने केलेली आहे आणि लिटरली लोकांचा म्हणजे श्वास कोंडण्याची वेळ आलेली आहे. मी इथला या ठाणे जिल्ह्याचा 3 वेळा पालकमंत्री होतो. 4थ्यांदा मी मंत्री झालो. माझ्या अस्तित्वात असताना या सर्व गोष्टीचा निपटारा करण्याचं मी निश्चित केलेलं आहे. उदाहरणार्थ महानगरपालिकेमध्ये परिवहन खात्यामध्ये टेम्पररी ठोक पगार, रोख पगार, आरोग्य खात्यामध्ये तोच प्रकार, शिक्षण खात्यामध्ये तोच प्रकार. अरे महानगरपालिका अस्तित्व असेल जर का त्या ठिकाणी शिक्षण विभाग राहणार असेल तर त्या ठिकाणी बेसिक DA अलाउन्सेस बोनस या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सर्व लोक मिळायला पाहिजेत. आरोग्य खात्यामध्ये आणि म्हणून मी स्वच्छ सांगितलेलं आहे की आरोग्य खातं, पाणीपुरवठा खातं, वाहतूक खातं, शिक्षण खातं या ठिकाणी एकूण तुमची गरज किती आहे. आता 13 वर्ष झाले काही लोकांना तिथे शिक्षण विभागात काम करतात. तर 13 वर्ष म्हणजे आता काही लोक तर रिटायरमेंटच्या म्हणजे जवळ आलेले आहेत. आणि अशा प्रकारचे हे लोकांच्या भावनेशी खेळणं हे उचित नाही. आपण परमनंट आहोत, आपल्याला त्या गोष्टीची दागता लागत नाही. पण जे त्या कॅटेगरीमध्ये आहेत त्या लोकांच्या, अरे काही तरुणांना कोणी मुलगी द्यायला मागत नाही, अरे तो टेम्पररी आहे. आणि अशा प्रकारची लोकांची परवड करणं. आणि नवी मुंबई महापालिका सक्षम आहे, राज्य शासनाच्या तिजोरीतून पैसे आणण्याची गरज नाही. आणि म्हणून या बाबतीमध्ये मी या 2-4-5 महिन्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमधला टेम्पररी ठोक पगार, रोख पगार ठीक आहे, काही गोष्टी आणि बॅकडोर एंट्री करायचीच नाही. वशिल्याचे लोक काही भरल्यात ते त्यांचा पण हिशोब करायला लागेल. काही ठिकाणी अतिशय चुकीच्या गोष्टी घडल्यात त्या पण बघायला लागतील. आणि मी एकच सांगतो, चुकीची कामं जर करून गोरगरिबांच्या जीवनावर कोणी खेळला असेल तर त्या घटकाला त्यांनी केलेल्या कृत्याचं प्रायश्चित घ्यायला मी लावेन. नाईलाजाने बाहेर येऊन सुद्धा निवेदन स्वीकारावे लागेल. नाही काय झालं बघा, म्हणजे मला नव्हतं माहिती इथे कोणातरी कार्यक्रम 4 वाजताच त्या सेंट मेरीचं म्हणजे 50वा वाढदिवस आहे. तर त्या लोकांनी 6 वाजेपर्यंत त्याने बेर केलं. म्हणजे कालच त्यांच्या मी त्या फंक्शनला गेलो होतो. परंतु आता अशा प्रकारे बुकिंग ज्याने केले अशा घटकांना आपण बाहेर टिस्टत ठेवणं हे मला उचित नाही वाटलं. म्हणून मी सांगितलं आपण बाहेर जाऊया. शेवटी निवेदनं स्वीकारलेली आहेत आणि प्रामाणिकपणे सांगतो एकेका निवेदनाची छाननी करून त्या खात्याकडे माझ्या कार्यालयामधून पाठपुरावा केला जाईल आणि इट विल रिझल्ट ओरिएंटेड. ही निवेदनं स्वीकारली म्हणजे अशी काय रद्दीमध्ये देण्यासाठी नाही. प्रत्येक घटकाला त्याची कमतरता असेल त्याला फोन करून तू पूर्तता कर कागदपत्राची असं सांगितलं जाईल. आणि प्रत्येकाला आनंद देण्यात चिंताग्रस्त नागरिक राहू नये ही माझी मनातली इच्छा आहे. आणि मी काही मेहरबानी नाही करत. मी पुन्हा विनम्रपणे सांगतोय ही जनता दरबारात 11 ते संध्याकाळी आता किती वाजले साधारण 7-7:30 म्हणजे साधारणपणे 7.5 तास. हे काय मेहरबानी नाही. मला माहिती आहे लोकांच्या यातना आहेत, लोक हतबल आहेत. म्हणजे नाक म्हणजे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार लोकांना सहन करण्यासारखी परिस्थिती निर्माण. आणि मी सांगतो समजणे वाले इशारा कापी सुधरून जा, नाहीतर हा गणेश नाईक सगळ्यांना सुधरेल. प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी झालेली नाही. माननीय एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर माझी बैठक झाली. मी परवा दिवशीच जे सह्याद्री अतिथीगृहामध्ये एकनाथजी शिंदे ज्याला मुख्यमंत्री होते त्यावेळेला बैठक झाली. त्याच्यामध्ये जे विषय त्या ठिकाणी चर्चेला आले आणि एकनाथजी शिंदेने अतिशय सकारात्मक निर्देश दिले होते त्याची अंमलबजावणी होण्याकरता मिनिट्स ऑफ द मीटिंग फायनल झालेत. असीम गुप्ताजी त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे. म्हणजे वरिष्ठ म्हणजे त्याला प्रधान सचिव नगरविकास त्यांच्याकडून ती आल्यानंतर माननीय कैलासजी शिंदे यांना ती मिनिट्स ऑफ मीटिंग देऊन त्या खात्याच्या लोकांबरोबर जाऊन बोलून त्याच्यातून निश्चिती करण्याचं काम त्यांना करावं लागेल आणि ते करून घेऊ.
आता मुंबईमध्ये जनता दरबार बोलवण्यासाठी आदेश दिलेले आहेत, यावरून नक्की जनतेची प्रश्न सुटतील का? नाही, मीच तुला आमंत्रण केलेलं आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदेनी सुद्धा नवी मुंबईत यावं, दरबार घ्यावं, अजितदादांनी सुद्धा यावं. जर त्यांना वेळ नसेल तर त्यांनी त्याच्या मंत्र्या त्याच्यात काय वावडं आहे, येऊन लोकांना भेटलं. समजा आज मला कधी 450 टोकन आले होते, पण ती साधारण ते लोक भेटली 600च्या वरती, म्हणजे कुठलं निवेदन. उद्याला या ठिकाणी उद्याला एकनाथ शिंदे 1200 लोक आले, 1200 लोकांचे प्रश्न सुटले तर नवी मुंबईच्या जनतेचे प्रश्न सुटले, या गोष्टीचा मला आनंद असेल. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला एकच सांगतो, एखादा आमदार जेव्हा निवडून येतो त्याला आमदार तो त्या मतदारसंघाचा राहत नाही. तो आमदार या राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या, कुठल्याही तालुक्यातल्या, कुठल्याही गावच्या लोकांचा प्रश्न, कुठल्याही खात्याचा तो उपस्थित करू शकतो. आणि ज्यावेळेस प्रश्न विचारल्यानंतर ती प्रॉपर्टी सभागृहाची होती. सभागृहामध्ये एखाद्या आमदाराने प्रश्न विचारला तरी त्याच्या अनुषंगाने उपप्रश्न अन्य आमदार. अशाच प्रकारचे सरकार ही सामूहिक जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री एक कॅप्टन असतात, परंतु त्यांच्या बरोबर असलेले व्हाईस कॅप्टन 2 आहेत आपल्याकडे. आणि आता आम्ही सुद्धा खेळाडू आहोत. आता त्यांची महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा केल्यानंतर आम्ही थांबून कसं जमेल? आम्ही गतिमान झालं पाहिजे, शक्तिमान झालं पाहिजे आणि प्रकाशमान झालं पाहिजे. ते होईल. माननीय मोदीजींनी तशाच प्रकारची गोरगरिबांकरता कणव दाखवलेली कृती करायला घेतली. माननीय देवेंद्र फडणवीसांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिला होता. त्या अनुषंगानं त्याची कार्यपूर्ती होण्यासाठी त्यांचं काम चालू आहे. आणि निश्चितपणे हे जे काम आहे ते 100 दिवसाची पूर्तीचाच भाग आहे. एक देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारला शक्तिमान करण्याचं काम गणेश नाईक इथं करतोय. आणि गणेश नाईकाचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या वेळेला जनतेची कामं करतो त्यावेळेला पक्ष त्या गोष्टीला काही किंमत नाही. मी सांगतो या दरबारामध्ये कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, भाषेचा, वर्णाचा, वर्गाचा आणि कुठल्याही पक्षाचा माणूस जर योग्य भूमिका त्या ठिकाणी घेऊन आला त्या माणसाला न्याय देण्याकरता गणेश नाईक बांधील. कोणता जागा मिळाली त्यांनी तिथे हॉटेल बांधलं. नोटीस आली, अरे तुझा तो केमिकल कारखान्यासाठी तुला दिला होता. अरे या MIDC मध्ये 99% कंपन्यांनी FSIचं व्हायोलेशन केले. त्यांना विचारायला गेलात का तुम्ही? त्यांना समज दिलेली आहे. याच्या पुढे अशा घटना घडल्या, बेगुन्हा लोकांना जर त्रास द्यायचे प्रयत्न केला गेला तर गणेश नाईक मंत्री, आमदार विचारून जाऊन त्या ठिकाणी आंदोलक म्हणून त्या ठिकाणी त्यांना इशारा देतो. आज गणेश नाईक तिथे उभा आहे आणि माझी तीव्र इच्छा आहे. आता आज तुम्ही सगळ्यांनी बघितले, लोक मंदिरात नाही जात. लोक म्हणजे कशासाठी? मंदिरात श्रद्धा नाही असं भाग नाहीये. पण या जनता दरबारात लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे काय गणेश नाईक देव नाही. लोकांच्या मनामध्ये कुठे ना कुठे यातना आहेत. त्या यातना सांगण्यासाठी इथं लोक आले आणि त्या यातनांना वाटचाल म्हणजे पायवाट करून दिली नाही तर काही लोक बिचारे त्यांची शक्तीच तेवढी नाही. कोर्टात लढण्याची क्षमता नाहीये, आंदोलन करण्याची क्षमता नाही, एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्ध नाव घेऊन तक्रार करण्याची क्षमता नाही. परंतु त्यांना मी सांगतो की हे अशा प्रकारचे खोट्या मार्गाने कमवलेले पैसे तुमच्या पोराबालांच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आणणार नाहीत. पश्चाताप करावा लागेल. म्हणजे माझं म्हणणं की एखादं चुकलं असेल त्याला समज द्या आणि त्याला दुरुस्त करायला लावा. परंतु नाग जर कोणाला त्रास देणार असेल तर नवी मुंबईमध्ये आणि गणेश नाईकचं ज्या ठिकाणी अंमल आहे त्या ठिकाणी या गोष्टी होणार नाहीत. प्रत्येकाला हिशोब द्यायला लागतील हे मी विनम्रपणे सांगतो. हा अहंकार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.